राहुल गांधी जी की यात्रा को लेकर पहले मराठी करो। भारत न्याय जोडो यात्रा महाराष्ट्रात येणार आहे, तर काय तुमचं नियोजन असणार या सगळ्या संदर्भात? अरे माईक खाली करा ना। आज माननीय चेन्नीथालाजी प्रभारी महाराष्ट्राचे यांच्या उपस्थितीमध्ये राहुलजींची भारत जोडो यात्रा 12 तारखेला महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे नंदुरबार जिल्ह्यातून। आणि नंदुरबार, धुळे, नाशिक आणि ठाणे, मुंबई असा हा प्रवास या ठिकाणी असणार आहे। 16 तारखेला संध्याकाळी यात्रा मुंबईत पोहोचणार आहे। रस्त्यामध्ये जवळपास 7-8 सभा, कॉर्नर सभा, महिला सभा, महिलांचा मेळावा, युवकांचा मेळावा, हा रस्त्यामध्ये काही ठिकाणी धुळेमध्ये, नाशिकमध्ये महिला मेळावा, धुळेमध्ये युवक काँग्रेस मेळावा, अशा सगळ्या प्रकारचं नियोजन आज त्या ठिकाणी झालेलं आहे। त्या नियोजनाची बैठक आज त्या ठिकाणी होती। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज बाबा चव्हाण आणि आमचे नसीम खानजी असे सर्व वरिष्ठ नेते त्या बैठकीला उपस्थित होते। आणि 17 तारखेची सभा संध्याकाळची, ह्या समाप्तीची सभा शिवाजी पार्कवर करण्याचा निर्णय आमच्या आजच्या बैठकीमध्ये झाला आहे। आणि या सभेमध्ये देशभरातील महाविकास आघाडीचे नेते, म्हणजे इंडियाचे नेते आणि काँग्रेसचेही सर्व वरिष्ठ नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत। त्यामुळं या सभेची एकूणच तयारीसाठी आणि यात्रेसाठी आजची ही आढावा बैठक होती। या आढावा बैठकीमध्ये नंदुरबार ते मुंबईपर्यंत राहुलजींच्या यात्रेसाठी लोक उत्सुक आहेत। जनताही तयारीनिशी लागलेली आहे, जनताच तयार आहे। लोकांमध्ये प्रचंड असा आत्ताच्या विद्यमान सरकारच्या संदर्भातला आक्रोश हा राहुलजींना मिळालेल्या प्रतिसादातून दिसतो आहे। आणि म्हणून या सगळ्याकडे पूर्ण देशातील लोकांचं लक्ष, राज्यातील तर आहेच, पण या समाप्तीच्या सभेकडे देशातील लोकांचं लक्ष लागलं आहे। बिहारच्या ऐतिहासिक सभेनंतर आपल्याला माहीत आहे की सर्व सत्ताधाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली। अशा प्रकारची एक शक्तिशाली सभा बिहारमध्ये झाली आणि त्यानंतर या समाप्तीची सभासुद्धा शिवाजी पार्कवर ऐतिहासिक व्हावी आणि होणार, यामध्ये कुठेही शंका नाही। त्या नियोजनाची सर्व बारकाईनं आम्ही बैठकीमध्ये चर्चा झाली आणि सर्व बारकाईनं नियोजन करायचं ठरलं। आणि यामध्ये सर्व जबाबदारी सर्वावर नेत्यावर वाटप करून दिलेली आहे आणि त्यांना त्या जबाबदारीतून काम करायचे निर्देशसुद्धा, आदेश, सूचना माननीय चेन्नीथालाजींनी सर्वांना दिलेले आहेत। शिवाजी पार्कची मैदानाची परवानगी मिळालेली आहे का? कारण की शिवाजी पार्क हे विशेष मैदान आहे, काही गोष्टींसाठी ते राखीव असतं। नाही, असं आहे की हे इंडियाची बैठक आहे। यापूर्वी सुद्धा राजकीय सभा त्या ठिकाणी झालेल्या आहेत। त्या नियमाच्या अटीच्या अधीन राहून आम्ही शिवाजी पार्क मागितलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये महिन्यातील काही 6-7 दिवस राखीव आहेत की ते विशेष अधिकारांना देऊ शकतात। तशी विनंती मुख्यमंत्र्यांना आम्ही केलेली आहे आणि आज मला वाटतं की त्यावर निर्णय होईल। पण शिवाजी पार्क देण्यामध्ये कुठेही यापूर्वीसुद्धा काल परवा वंचितची सभा झाली, शिवसेनेची सुद्धा, उद्धवजींची पुन्हा सभा झाली, मागच्या वेळेस निवडणुकीची सभासुद्धा UPAची झाली होती। तर हे असं नाही की NDAची झाली होती, अशा सगळ्या सभा त्या ठिकाणी झालेल्या आहेत। त्यांच्या अटीच्या अधीन राहून तो शिवाजी पार्क आम्हाला मिळावा अशी आमची मागणी आहे आणि तो माननीय आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे
ती आत्ता आम्ही मागणी केलेली आहे. नाही, असं आहे की काही जबाबदारी, मुंबईची जबाबदारी मी नसीमबाई आणि वर्षाची गायकवाड आणि आपले 5-7 नेते जे प्रमुख आहेत त्यांच्यावर दिलेली आहे. नाशिकची जबाबदारी बाळासाहेबांच्यावर आहे. धुळ्याची जबाबदारी आमचे कृणाल पाटील यांच्यावर दिलेली आहे आणि त्यांच्या टीमवर, एकट्यावर नाही, त्यांच्या टीमवर दिलेली आहे. तसे आम्ही सगळ्यांनी जबाबदारी वाटून वर्ध्याचं एक शिष्टमंडळ तुम्हाला भेटायला आलं होतं असं समजतंय. त्यांचं असं म्हणणं आहे की लोकसभेची आपली पारंपरिक जागा आहे आणि ती शरद पवार. माननीय चन्नीताला साहेबांना वर्धेचं शिष्टमंडळ भेटलेलं आहे. वर्धेच्या जागाच्या संदर्भात अजून कुठलाही निर्णय तो दिल्लीमध्ये होणार आहे आणि त्यामध्ये तो प्रस्ताव दिल्लीकडे पाठवण्याचा निर्णय हा आमच्या माननीय चन्नीताला आणि आमच्या नेत्यांनी, वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्रातील तो निर्णय घेतलेला आहे. असं आहे की शिवानी वडेट्टीवाराने इच्छा दर्शवली तर वाईट काय आहे? देण्याचा निर्णय हा हायकमांडचा आहे. कोणी मागूच नये अशी कशी भूमिका असू शकेल? ती काम करते आहे 10 वर्षापासून, पक्षाचं काम करते आहे, विविध पदावर काम करते आहे. त्यामुळं तिने ती जागा मागितली. आम्ही हायकमांडनी तो निर्णय, अधिकार हायकमांडचा आहे. हायकमांडनी आदेश दिल्यास लढू, आदेश न दिल्यास लढणार नाही. जो उमेदवार देतील त्यांचं काम करू. देखिए मुझे लगता है कि आज की बैठक जो है माननीय राहुल जी के जो भारत जो यात्रा जो है, न्याय यात्रा है, वो यात्रा को लेकर थी. 12 तारीख को नंदुरबार डिस्ट्रिक्ट से महाराष्ट्र में ये यात्रा एंटर करने वाली है और वहाँ से लेकर तो 17 तारीख तक ये यात्रा का प्रवास मुंबई तक होने वाला है. हमने आज की बैठक चन्नीताला जी के उपस्थिति में ली गई. हमारे राज्य के, स्टेट के शीर्ष नेता वहाँ पे उपस्थित थे और जिम्मेदारी में मुंबई की भी जिम्मेदारी अलग से दी गई. नासिक हो, ठाणे हो, भिवंडी हो, मालेगांव में हो सभा होने वाली, तो हर जगह की जिम्मेदारी वो वहाँ पे स्थानीय अपने जो लीडर है स्टेट के, उनको वो जिम्मेदारी दी गई. और ये यात्रा सफल तो होगी. लोगों में सरकार जो विद्यमान है, मोदी सरकार, उसके खिलाफ में जन आक्रोश है, लोगों में गुस्सा है. वो परिवर्तित यहाँ इस सभा में दिखेगा, यात्रा के दौरान दिखेगा, मुझे पूरा विश्वास है. और आखिरी सभा शिवाजी पार्क में लेने का हमने तय किया है. इसके लिए परमिशन के लिए हमने सीएम से मांग की है, उनसे रिक्वेस्ट की है और वो शिवाजी पार्क मिलते हैं तो इंडिया की सभा में देश भर के, इंडिया के जो भी अलायंस पार्टनर है वो सब आएंगे. उन्हीं के साथ हमारे कांग्रेस के भी देश भर के वरिष्ठ नेता, सीएम हो, डीसीएम हो, एमपी हो, वो भी इस सभा में आने के लिए आने वाले हैं और ये एक ऐतिहासिक सभा हो, ऐसा हमारा प्रयास है. सीटों को चन्नीताला जी के सामने सीटों को लेकर कोई बात नहीं हुई. आज केवल और केवल यही सभा थी कि न्याय यात्रा को लेकर, उसके नियोजन को लेकर यह सभा थी. आपकी बेटी भी सर इस बार लोकसभा चुनाव को लेकर बातें चली हैं, चुनाव लड़ना चाहती है, ऐसी इच्छा जताई है? नहीं, देखिए, बेटी ने चुनाव लड़ने की इच्छा के बारे में आपने जो कहा था, वो सर हाईकमांड जिसको जिम्मेदारी देगी तो उसके लिए काम करेंगे. पर चुनाव जो है मांगना अधिकार होता है, देना अधिकार हाईकमान का है. सर वर्धा सीट को लेकर है कि शरद पवार की जो है तरफ से वो सीट मांगी जा रही है? देखो, वर्धा सीट को लेकर कोई डेपुटेशन आया था, चन्नीताला साहब से उन्होंने बात की थी, प्रभारी जी से, और उन्होंने स्पष्ट रूप से कहा है कि दिल्ली में ये निर्णय होगा और दिल्ली में निर्णय होने के बाद में आपको बताया जाएगा. सर प्रकाश अम्बेडकर जी जो शर्तें रख रहे हैं उससे अभी पेच फंसा हुआ है, आप लोग भी आगे नहीं बढ़ पा रहे हैं, जबकि इंडिया गठबंधन ने पहले तय किया था कि नाम जल्द से जल्द अनाउंस हो. नहीं, देखिए, ऐसा है कि कुछ शर्तें रखेंगे तो भी मीडिया में चर्चा होगी. अगर नहीं रखते तो आपकी चर्चा आपके मीडिया में बंद हो जाती. कोई 4 पार्टी का
एक आघाड़ी तैयार होती है तो चार लोगों के विभिन्न विचार के लोग एक आके इस देश की तानाशाही वृत्ति सरकार जो है जो इनको हटाना, इस देश का संविधान बचाना, डेमोक्रेसी बचाना, इसके लिए एकत्र आते हैं तो उसमें यही बड़ी बात है। और रहा सवाल कि हम लोग आपस में बैठ के चर्चा कर रही है, चार पार्टी है, थोड़ा बहुत तो समय लगता है। जो तीन पार्टियां हैं अभी तक उनका भी निर्णय महाराष्ट्र में नहीं हुआ है, तो चार पार्टी के निर्णय के लिए थोड़ा समय लगेगा, पर निश्चित रूप से हम बताना चाहेंगे कि हम एक साथ चुनाव लड़ेंगे। 100% प्रकाश आंबेडकर साहब सीरियस है, 100% है। वो चाहते हैं कि यहाँ के जो उन्होंने कल भी कहा कि देश में एक नया हुकुमशाह पैदा हुआ है, इसीलिए हमको एक साथ आना पड़ेगा। उनकी भूमिका स्पष्ट है, उन्होंने देश के इकोनॉमी को लेकर भी चिंता जताई है, देश के डेमोक्रेसी को लेकर भी चिंता जताई है उन्होंने, और इसको लेकर वो एक साथ आने के लिए तैयार है। और रहा सीटों का बंटवारा तो जल्द ही हो जाएगा। अजिबात चर्चा रखडलेली नाही, चर्चा रखडण्याचं कारण नाही। त्यांनाही लोकशाही वाचवायची आहे, त्यांनाही या देशातील आर्थिक चिंतेची बाब त्यांनी बोलून दाखवली आहे। हा देश हुकुमशाहीकडे चालला आहे, हुकुमशहा नव्या देशामध्ये